सवर्ण म्हणजेच ब्राह्मण यांनी हजारो वर्ष या देशातील अस्पृश्य बांधवांना त्यांच्या अनेक साध्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले आणि त्याच हक्कांमधील एक हक्क म्हणजे पिण्याचे पाणी. 20 मार्च 1927 महाड चवदार तळे सत्याग्रह दिवस. अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या एका बंडाची आठवण. हक्क मिळत नाहीत ते मिळवावे लागतात याची जाणीव करून देणारा दिवस. लोक म्हणतात आरक्षणाचं खातात. त्यांना कोण सांगणार इथे पाण्याचा एक घोट सुद्धा संघर्ष करून प्यायला गेला आहे आणि त्याच क्रांतीचं रक्त आज आमच्यात सळसळतंय. आरक्षणावर बोलणाऱ्यांना मी एवढंच सांगेल, तुमच्यात जर दम असेल तर या देशातली जाती व्यवस्था संपुष्टात आणून दाखवा. आज 20 मार्च 2026 तब्बल 99 वर्ष या ऐतिहासिक घटनेला पूर्ण झालीत आणि मानवमुक्तीच्या शताब्दी वर्षात आज आपण पदार्पण केलंय. पुढच्या वर्षी म्हणजेच 20 मार्च 2027 रोजी या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. या घटनेबद्दल सांगायचे झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेली ही पहिली सामाजिक क्रांती या देशातील जाती व्यवस्थेतील किंवा वर्ण व्यवस्थेतील स्वतःला उच्च स्थानी ठेवणारे सवर्ण म्हणजेच ब्राह्मण यांनी हजारो वर्ष या देशातील अस्पृश्य बांधवांना त्यांच्या अनेक साध्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले आणि त्याच हक्कांमधील एक हक्क म्हणजे पिण्याचे पाणी. पाणी हे निसर्गातून उपलब्ध होतं आणि ते सर्वांसाठीच असतं, पण याच पाण्यावर या देशातील अस्पृश्य बांधवांना हक्क नव्हता. सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक विहिरी या ठिकाणांवर जाण्यासाठी अस्पृश्यांना सवर्णांनी बंदी घातली होती. नंतर या देशात इंग्रज राजवट आली आणि इंग्रजांनी सर्वांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले असल्याचा कायदा बनवला, पण हा कायदा कागदावरच राहिला. या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची किंबहुना हा कायदाच अस्पृश्यांना माहीत नव्हता, कारण सवर्णांनी येथील अस्पृश्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले होते आणि त्यातीलच अजून एक हक्क म्हणजे शिक्षण आणि ज्ञानार्जन करण्यास अस्पृश्यांना सवर्णांनी बंदी घातली होती. त्यामुळे हा कायदा अस्पृश्यांना माहीत असणे ही दूरची गोष्ट होती. पाण्यासाठी अस्पृश्यांना वणवण भटकावे लागत होते आणि हाच मानवी जीवनातील मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी महाड येथे परिषद घेण्याचे ठरवले. या परिषदेचे अध्यक्षीय स्थान अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. 19 आणि 20 मार्च 1927 रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले. भारताच्या अनेक ठिकाणावरून हजारो अनुयायी या परिषदेसाठी महाड येथे जमले. 19 मार्चला या परिषदेची औपचारिक सुरुवात झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करताना महात्मा फुलेंचे परममित्र गोपाळबाबा वलंकर यांना देखील अभिवादन केले. गोपाळबाबा वलंकर यांनी आंबेडकर पूर्व काळात सामाजिक विषमतेविरुद्ध बंड करून मानवी हक्कासाठी चळवळ सुरू केली. महामानवांना अभिवादन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांना आवाहन केले की तुम्ही तुमच्या स्वतःमधला आत्मसन्मान जागृत करा, तरच तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढू शकाल. चवदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी खुलं आहे हा ठराव 1924 मध्येच महाड म्युन्सिपाल्टीने पारित केला आहे, परंतु आपल्याला या ठरावाची आणि कायद्याची माहितीच नव्हती. तेव्हा आपण सर्व या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या चवदार तळे येथे पाणी पिण्यासाठी जाणार आहोत. हा संघर्ष पाण्यासाठी नसून मानवी हक्कांसाठी आहे, ही गोष्ट सर्वांनी इथे लक्षात घेतली पाहिजे. हजारो वर्ष वंचित असलेला हा समाज सवर्णांनी बंदी घातलेल्या एका पाणथळावर जाऊन पाणी पिणार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तलावाच्या काठी पोहोचले. त्यांनी ओंजळभर पाणी प्राशन केले. जमलेल्या सर्व अनुयायांनी सुद्धा त्या तलावाचे पाणी प्राशन केले आणि येथूनच सत्याग्रहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सत्याग्रह संपन्न झाला का तर नाही, सत्याग्रहाला सुरुवात झाली. याचा अर्थ आपण पुढे समजून घेऊया.
पाणी प्राशन केलं इथपर्यंत सगळं सुरळीत पार पडलं. सगळे आपल्या घराकडे निघण्यासाठी तयार झाले. अर्थातच दुपारची वेळ होती. घरून आणलेले जेवणाचे डब्बे घेऊन काही जण जेवायला बसली. पुढे काय होणार आहे हे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होते, ना जमलेल्या अस्पृश्य बांधवांना. पाणी प्राशन करण्याच्या ऐतिहासिक घटनेनंतर महाड येथील सबंध सवर्णांमध्ये हाहाकार माजावा तसा महाराणी तलाव बाटवला अशी कोल्हेकूच सुरू झाली. महाडमधील सगळी सवर्ण मंडळी एकत्र विष्णू मंदिरात जमली. तिथे त्यांनी दही, दूध, गोमूत्र एकत्र करून अभिषेक केला आणि तो नेऊन चवदार तळ्यात ओतला. म्हणजे गुराढोरांना, पशुपक्ष्यांना सार्वजनिक पाणथळ्यावर पाणी पिण्यास परवानगी होती आणि माणसासारख्या माणसाने त्या तळ्याला स्पर्श केला म्हणून तळ्याचे शुद्धीकरण करण्यात येत होते. यावरूनच आपल्याला सवर्णांची मानसिकता दिसून येते. हे सगळं झाल्यानंतर दुसरी घटना घडते, ती अशी की काही अस्पृश्य बांधव कार्यक्रम आटोपल्यानंतर महाडच्या बाजारपेठेत फिरत होते आणि त्या बाजारपेठेत सवर्णांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अनेक अस्पृश्य बांधव जखमी झाले. एवढेच नाही तर जे जेवायला बसलेले अस्पृश्य बांधव होते त्यांच्या जेवणात माती टाकण्यात आली. लहान मुलं, महिलांवर सुद्धा लाठीकाठ्यांचे हल्ले झाले. हे सगळे बघून बाबासाहेब आंबेडकरांना धक्का बसला. त्यातील अस्पृश्य तरुण मंडळी बाबासाहेबांना म्हणाली, साहेब तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्ही यांच्यावर तुटून पडतो. परंतु बाबासाहेबांना पुढे मोठा संघर्ष उभा करायचा होता. त्यांनी अनुयायांना शांत राहण्याचा संदेश दिला. यातून एक वेगळा संदेश देशभर पसरला, एक वेगळी क्रांती झाली. कारण बाबासाहेबांनी हे प्रकरण अगदी शांततेत आणि संयमाने हाताळले. अस्पृश्यांना अजून दुखापत होऊ नये आणि या परिषदेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये याची बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण दक्षता घेतली. या सत्याग्रहामुळे बाबासाहेबांची कीर्ती भारतभर पसरली. ही लढाई आपण कायद्याच्या माध्यमातून लढू असे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना समजावले. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. 1929 साली न्यायमूर्ती पंडित यांनी निकाल दिला की हे तळं सर्वांसाठी खुलं आहे. मग सवर्ण मंडळी वरच्या कोर्टात गेले. तिथे सुद्धा हाच निकाल देण्यात आला. तेव्हा सवर्णांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती ब्रूमफिल्ड यांनी हे तळे सर्वांसाठी खुले आहे असा ऐतिहासिक निर्णय दिला आणि या निकालाची तारीख होती 16 मार्च 1937. मुंबई उच्च न्यायालयाने महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्यास कायदेशीर हक्क दिला. 20 मार्च 1927 रोजी सुरू झालेल्या या सत्याग्रहाला तब्बल 10 वर्षांनी म्हणजेच 16 मार्च 1937 रोजी यश आले. उच्च न्यायालयाने सवर्णांनी दाखल केलेला दावा फेटाळून लावला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला, जो समतेच्या लढ्यातील एक मोठा विजय होता. हा निकाल केवळ पाणी पिण्याचा हक्क नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेचा लढा होता. अशा प्रकारे मोठ्या संघर्षातून पिण्याच्या पाण्याचा अधिकार आम्हाला मिळाला आणि त्यामुळे त्या महामानवास त्रिवार वंदन. पाणी हे जीवन आहे आणि आमचे जीवन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, जय संविधान, जय भारत.